नमस्कार मंडळी. तर आमच्या शेजारी 1.5 दिवसाचा गणपती बसतो. तिथेच आम्हाला आरतीसाठी आणि विसर्जनासाठी बोलवलेलं होतं. आम्ही तिथे गेलो आणि देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग लगेच आरती सुरू झाली. आरती केली, त्यानंतर मग मस्त काल्याचा प्रसाद वाटला. खूप छान झाला होता प्रसाद. त्यानंतर मग आम्ही विसर्जनासाठी निघालो. गाडीमध्ये आम्ही विसर्जनासाठी कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणार होतो. तर गाडीमध्ये आम्ही सगळेजण बसलो आणि निघालो. त्यानंतर आम्ही इथे पोचलो. तर अशा प्रकारे इथे कृत्रिम तलाव तयार केलेले होते आणि इथेच विसर्जन करणं चांगलं असते, पर्यावरणासाठी पण चांगलं असते. आणि त्यानंतर मग आम्ही गणपतीची आरती केली, सर्व पूजा वगैरे केली. त्यानंतर प्रसाद वाटला आणि मग मस्त बाप्पाचं विसर्जन केलं. तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.